पहिली संधी मराठा समाजाला आरक्षणात घालण्याची कधी आली होती, ते 1964 ला जो बी.डी. देशमुख समितीचा अहवाल आला. कालेलकर आयोगामध्ये मराठा समाजाला ओबीसीत घातलेलं होतं. तो आयोग लागू नाही झाला 55 साली. मग नंतर 64 ला अहवाल आला तर ते बी.डी. देशमुख समितीने कोणाचंही नाव घेतलेलं नव्हतं. जातीच्या आधारे आरक्षण द्या एवढंच सांगितलं होतं. पण जेव्हा जातीच्या आधारे आरक्षणाची यादी बनली 67 ला, त्यावेळेला मराठा समाज वगळला, कारण मराठवाड्यातला मराठा पूर्वीच्या यादीत नव्हता असं त्याचं काहीतरी धातूर कारण सांगितलं. मुद्दा काय आहे की 67 ला मराठा जो वगळला गेला याला कारण ओबीसी नाहीतच. कारण ओबीसी मध्ये तेव्हा ताकदच नव्हती मराठ्यांना विरोध करण्याची, तेव्हा मराठ्यांमध्ये जागृतीच नव्हती या आरक्षण मागण्याची. त्यावेळेला प्रशासनात जो घटक होता मक्तेदार, त्याने मराठा हा राजकीय दृष्ट्या प्रबळ आहे आणि त्याच्यामुळे हा आरक्षणात आला तर आणखी प्रशासनात पण प्रबळ होईल, अशा गोष्टी समजून घेऊन मराठ्यांना कायमचा काटा काढलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर मंडल आयोगाची संधी आली, ती आली होती 79 मध्ये. त्यावेळेला 78च्या 80 मध्ये शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते. मंडलने स्वतः काही अभ्यास केलेला नाही. महाराष्ट्राची यादी महाराष्ट्र सरकारने दिलेली होती, मंडलमध्ये जी घातलेली होती ती यादी बनवण्यामध्ये शरद पवार साहेबांचं नियंत्रण होतं. पण शरद पवार साहेब पहिल्यापासून मराठ्यांना ओबीसीत घालायचं नाही या मताचे आहेत. म्हणजे पहिली संधी दुरुस्त करण्याची 79 मध्ये आली होती, तेव्हा शरद पवार साहेबांनी मराठ्यांना ओबीसीत घातलं नाही, म्हणजे मंडलच्या यादीत घातलं नाही. हा मोठा फ्रॉड आहे.